नमस्कार, मी राज आणि शेतीराज यूट्यूब चॅनलमध्ये पुन्हा आपलं मनापासून स्वागत. तर चला आज शेतामध्ये लवकरच आलो, कारण आपली धन्नो आहे तिचे दिवस भरलेले आहे. म्हणजे दिवस भरले म्हणजे काय, तर ती जणणार आहे. त्यासाठी कसं आहे, मुक्क जनावर आहे, ते बोलू शकत नाही, त्याच्या वेदना ते दाखवू शकत नाही. पण आपल्याला लवकर येऊन तिची काळजी घेणं गरजेचे आहे. त्यामुळे आलो. आणि लवकर आल्यानंतर सकाळचं वातावरण पहा कसं आहे. डोंगराला लागून असलेलं शेती आहे आपली, आणि त्यामुळे असं पक्ष्यांचे आवाज तर इतके येतात की सांगू शकत नाही. आणि हे जे पक्षीचे आवाज आहे हे सध्या तुम्हाला फक्त आमच्यासारख्या डोंगराला लागणाऱ्या शेतकऱ्याकडे जास्त ऐकू येतील. बाकी ठिकाणी पण येतील, पण इतके येणार नाही. त्या कारणामुळे तुम्हाला दाखवतोय मी. हे पहा, हुंडा कसा चरतोय, भांडा कसा चरतोय. म्हणलं एकदा चक्कर मारावं लागते त्यांच्याकडे, नंतर आहे ना मग त्यांच्याकडे चक्कर मारायची गरज नाही. ती धन्नो आली पहा. नमस्कार. तर पुन्हा आपण आंबे तोडायला गेलो होतो. म्हटलं कसं आहे, जुन्या काळामध्ये कसे दगड मारून आंबे फाडायचे तसे पाडू सकाळी सकाळी. तर पहा आता आपण ठिबक पण वळवून घेतलेला आहे. आणि काय पक्ष्याने टाकलं त्याला उधळून. ठिबकचं काय झालं, इतकं काही व्यवस्थित नाही आहे. जसं पाहिजे तसं पाणी देत नाही ते. प्रत्येक ठिकाणी आपण आता ठिबक हातरून घेतलेलं आहे. नळ्याला काही दांडायनं सोडून दिलं डायरेक्ट. मला ना असं फटकन वल्लं व्हायला पाहिजे, असं थोडं थोडं आवडत नाही मला. इकडे असं आपण तोटीनं पाणी सोडून देतोय, जेणेकरून काय होतं, थंडावा लवकर होतो जमिनीत. आणि हे ठिबकनं काय होतं, वरच्या वरच हे होतं. पण ही जी जर दांडानं पाणी सोडलं तर डायरेक्ट पाणी लांब चालल्या जातं. चला पुन्हा भेटू छानशा ब्लॉगमध्ये. तुम्हाला अद्रक दाखवली, अद्रक लागवडीचे बी बरेच व्हिडिओ चालू आहे. अद्रक कशी उगती त्याचे व्हिडिओ तुम्हाला नक्की पाहायला मिळतील. आता ठिबक जरा उचक पाचक झालेलं आहे, तर तुम्हाला दाखवतो मी. चौकडे फूट फाट झालेली आहे.